नमस्कार मित्रांनो, तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून सहर्ष स्वागत आहे अरुण कोंजे व्लॉग या मराठी यूट्यूब चॅनलवर। तर मित्रांनो, दुपारची वेळ आहे आणि वाजलेले आहे आता 2:30 आणि कडक असा ऊन पडलेला आहे। आणि या फेब्रुवारी महिन्यामध्ये संध्याकाळी असे कशी गारवा वाटतो, थंड वाटतो आणि संध्याकाळी पूर्ण म्हणजे सकाळपर्यंत गारवा वाटतो, पण दुपारच्या वेळेस खूप असं गरम होतं। कारण आजूपर्यंत गरमी आता चालू आहे, उन्हाळा चालू होईल, हिवाळा आता जवळजवळ जात आलेला आहे, तरी पण थोडी रात्री आणि सकाळी थंडी वाजते। आणि अशा या कडक उन्हामध्ये आपण आज आलो आहे मासे पकडायला पुन्हा एकदा। हे बघा, इकडे हा तळा आहे इकडे, आणि या तळ्यामध्ये आपण आज आलेलो मासे पकडायला। दिनकर आहे आपल्या बरोबर, दिनकर गेला आहे पाण्यामध्ये, तो जाळ टाकायला, जाळ आणला आपण। आणि हा तळा आहे ना, पावसाच्या पाण्यामुळे पूर्ण असा फुल भरतो, म्हणजे पूर्ण असे कडा असतात, कडा तर पूर्ण अशा कडा भरलेल्या असतात पाण्यामध्ये। आणि हा पाणी असं तळ्यामध्ये अडकलेलं आहे, कारण या तळ्यामध्ये अडकलं म्हणजे पाणी जे नदीकडून येतं हे इकडे तळ्यामध्ये, त्या तळ्याच्या पाण्याबरोबर मासे सुद्धा या तळ्यामध्ये अडकलेले आहेत। जास्त ऊन लागतो म्हणून मी उंबराच्या झाडाखाली आलेलो आहे सावळीमध्ये। आणि इकडे बघा समोर तुम्हाला आपण उंबरं दिसतात, अजून कच्ची आहेत ती, हे बघा उंबराची भरपूर अजून कच्ची आहेत ती, पिकल्यानंतर खायला पण छान लागतात। हे त्याच्यावर मुंगी आलेलं आहे, हे बघा इकडे आहे दिनकर आहे अजूनपर्यंत। मित्र तळा आहे ना, हा खोल आहे, कारण मध्ये आहेत ना पाणी जास्त आहे आणि कॉर्नरला जे कमी पाणी आहेत। आणि इकडे बघा योगेश आलेला आहे, बराच वेळ झालेला आहे त्याला, कारण तो बाहेर गेला होता आणि यायला त्याला उशीर झाला, म्हणून त्याला बोला आम्ही दोघे जण पुढे जातो आणि तू मागे। आणि योगेश आलेला आहे, काय रे हातपाय धुतो, काय धुतो, हातपाय धुतो, गॉगल लावून एकदम रापचेक, कसा हिरो दिसतो योगेश। जेवण करून आलं का नाही तू? हो, जेवण करून आलो। नक्की जेवलं ना? हो नक्की। बरं, जेवला का नाही? जेवला का नक्की? नक्की जेवला ना? जसे आपण गेल्या टायमाला मासे फ्राय केले तसे फ्राय करा। हा बघ, नाही तर इथेच फ्राय करून करूया आपण लगेच मासे। चला तर आज थोडा वेळ साबलीत बसूया, कारण कडक ऊन आहे। बघूया, बराच वेळ झालेला आहे बसून आणि दिनकर गेलेला आहे जाळा काढायला। तर बघूया जाळ्याला मासे लागलेत का। आणि हे बघा भरपूर अशी चारी साईडने असं तुम्हाला झाडे दिसतात इकडे चारी साईडने, आणि मध्येच हा तलावा आहे पूर्ण पाण्याने भरलेला। तर बघूया आता किती जाळ्याला मासे लागलेले आहेत। 2 जाळे तर काढलेले आहेत, आता दिनकर काढतो जाळा। तर सगळे काढले का? हा, माशांची शक्यता कमी वाटते मला, कारण 2 तर जाळे काढले, त्याला मासे काही जास्त लागलेले नाहीत असं वाटतंय। एक शेवटचा जाळा राहिलेला आहे, बघूया त्याला तरी लागले आहेत का, कारण उन्हाळ्यामध्ये जास्त मासे नाही मिळत मित्रांनो, कारण असे अडकलेले मासे कधी कधी मिळतात जास्त। मागच्या वर्षी आम्हाला भरपूर इथे मासे भेटले होते, तेव्हा पाणी कमी होतं, तेव्हा आम्ही आले तो मे महिन्यामध्ये, पण आता हा महिना चालू आहे फेब्रुवारी, त्याच्यामुळे फेब्रुवारी महिन्यामध्ये जास्त मासे नाही, पाणी जास्त आहे आणि पाण्यात बाटली टाकलेली आहे। पण थंड होईल का ती पाण्याची बाटली आता? हा, पाण्यात टाकली तू बाटली, पण थंड होईल का ती? कशी का थंड होण्यासाठी, कारण गरम झालंय पाणी, त्यामुळे ती बाटली आतमध्ये टाकलेली आहे आपण। थोडा 1-2-3 जाळं आहेत ते बाहेर घेतोय आपण ठेवलेले, पूर्ण दगडाला इकडे मोठे मोठे दगडी आहेत तिथे बघा साईडनी पिशवीमध्ये। दोन्ही जाळं आहेत ना? दोन्ही जाळं आहेत का त्यात? एकच जाळ आहे ना? कॉर्नर शीट टाक असं। थोडा शक्कल लाडवायला लागेल मासे पकडायचे। 2-3 लागलेले आहेत मासे, छोटे छोटे आहेत ते। मित्रांनो, गरम पाण्याची बाटली झाली, ती पाण्यामध्ये ठेवलेली आहे, कारण का थंड होण्यासाठी पिण्यासाठी, पण ती बाटली आता पाण्यामध्ये दिनकर बाहेर निघाला होता, परत पुन्हा चाललेला आहे काढायला, कारण पाण्याची बाटलीला पाहिजे, कारण गरम तेवढं झालंय। थंड पाणी पिण्यासाठी ती बाटली आतमध्ये टाकलेली आपण, तर काढायला जा आता परत। तुम्ही बरं सांगितलं त्याला का बाटली काढायला जा, तुला माहित होतं ना, आम्हाला माहित नव्हतं, तो गेला परत तो बघा।
कारण थंड पाणी होईल आता. ते पण खोलच आहे ना. हे बघा पाण्याची बाटली आणलेली आता. पाणी किती रे इथे तरी तासा? खूप खोल आहे ते. पाय लागत नाही वाटत ना खाली. काय नाही लागत. चला पाण्याची बाटली थोडी थंड झालेली आहे. पकड. थंड थंड पाणी पिऊया आता. पण परत आता झाडाखाली बसूया. कारण आता 2 जाळे काढलेले आहेत. एकच जाळं ठेवलेलं आहे पाण्यामध्ये. तर दोन्ही जाळेला असे लागलेले नाही आहेत म्हणून एकच जाळं आपण ठेवलेलं आहे. चला बसूया थोडा वेळ आता. चला भरपूर वेळ बसलेलो आहे आपण. गप्पा गोष्टी मारलेल्या आहेत आणि आता निघूया पाण्यामध्ये. कारण जाळा एक टाकलेला आहे. तो जाळा काढण्यासाठी आपण आता दिनकर पाण्यामध्ये चालला एक टूब घेऊन. त्याच्याबरोबर योगेश आहे. इकडे आणखी काही व्यक्ती आलेली आहेत. पाण्यामध्ये टाकल्या त्यांनी पण जाळा. बघूया आता या जाळ्याला किती मासे लागतात की नाही. तू उतर पाण्यात योगेश. मार ना पाणी. एक मार सूर मार. एक कपडे काढायला लागते. कपडे काढ ना. गरमी चालू आहे. पाणी तर थंडच असणार आहे. कारण पाणी तेवढं थंड. कारण बॉटल ठेवली ते आपण ती थंड झाली मस्त पाणी पिण्यासाठी. आता थंडच होणार आहे. हा एक शेवटचा जाळा आहे. नदी पाणी थंड लागणार आहे. शेवटचा जाळा एकच आहे. 2 बाकी आपण बाहेर काढलेले आहेत कारण त्यांना मासे लागलीच नाहीये. आता एकच जाळा आहे. त्याला बघूया किती मासे लागतात की नाही. कारण उन्हाळ्याच्या दिवशी मासे जास्त लागत नाही. कारण जास्त वळगण असते ती पावसाळ्यामध्ये. कारण पावसाळ्यामध्ये जिथे ते पाणी साठलं जातं शेतामध्ये तिथं पाण्याच्या प्रवाहाबरोबर मासे पण ते वळगण सोडण्याची वरती येतात. त्याच्यामुळं उन्हाळ्यात मासे भेटण्याची क्षमता कमी असते. तुझं काय मत याच्यावर? बरोबर आहे ना. कारण योगेशला पण मच्छी मारायची माहिती आहे. पण तो आता शांत बसलेला आहे. कारण एकच माणूस बस. कारण हा जास्त करून बोटीमध्ये जातो. मुंबईला मामा कुठे? मामा कासर ओढवले. कासर ओढवलेला मामा राहतो. ते मामाच्या बरोबर तो मासे मारायला जातो. किती वेळा गेला तो बोटीवर? काय माहिती गेलेलं 2 टाइम गेलेलं. 2 टाइम गेलेलं काय जाळा? मामा काय जाळा टाकतो का काय असे? नाही जाळात टाकतो. जाळा टाकून. कारण त्याला पण हे अनुभव आहे मासा पकडण्याचा. पण इकडे अनुभव तो दाखवत नाही. कारण दिनकरला माहिती आहे. दिनकर जातो मासे काढायला. जास्त प्रयत्न करायला मागत नाही तो इकडं. म्हणून तो शांत आज उभा आहे इकडे. चला बघूया आता किती निघतात. समोरून जाऊया आपण. चला आता दिनकर काढतो जाळा पाण्यातून. कारण मी पण जवळ आहे. आणि जवळ आहे तरी पण पाणी एवढं आहे ना. कारण दिनकरने ती ट्यूब घेतलेली आहे. डोक्याच्या वर पाणी आहे त्या जवळ सुद्धा. म्हणून त्याने ट्यूब घेतलेले काढा. सगळं भुसा सगळा जाळा गुंडाळून झालेला आहे. आता बघूया जाळाला किती मासे लागलेत. मासे दिसतात आपल्याला. हे बघा मासे. चला काढूया. काय करतो बाटली? ए योगेश पकड ना जाळा. पाण्याची बाटली भरला सांगतो मी. हे बघा मासे लागलेले. ते बघ छोटे छोटे मासे लागलेले ते वेगळ्या प्रकारचे. इथे दोन इथे एक आहे. वर पण दिसतो आपल्याला छानपैकी. आणि इथे हातावर आहे. आज वेगळ्या प्रकारचे मासे आहेत मला वाटतं थोडे. ते आपल्याला दिनकर सांगेल आपल्याला कुठला मासा आहे तो. ते योगेशकडे देऊ आपण. चल पुढे घेऊन तिकडे. योगेश निघालाय जाळा घेऊन पुढे. मित्रांनो एकदम शांत वातावरण आहे. कारण तळा हा मध्येच आहे. चारी साईडनी असं तुम्हाला झाडं दिसतात. आणि हा मध्येच तळा आहे. त्याच्यामुळे सगळं इथं शांतता आहे एकदम. थोडं जरी बोलला तर लगेच पक्ष्यांचा सुद्धा आवाज येतो आपल्याला. त्याच्यामुळे एकदम शांत वातावरण आहे इथे. चला बघूया आता मासे काढून. पुढे आहेत गेलाय तिकडे निघालाय. चला आता पण आता मासे काढूया जाळ्याचे. हे बघा मासे काढायला लावलेत. कुठले? हा मळे आहे ना. छोटा मळे आहे लागलेला. आणि इकडे 3 मासे काढलेले आहेत छोटे छोटे. याला काय बोलतात रे? हा मासा करंटी. आमच्या भाषेत करंटी बोलतात त्याला. करंटी म्हणजे ते एकदम पांढरा असतो मासा. तुमच्या इकडे वेगळा शब्द बोलत असेल कदाचित या माशाला. करंटी आहेत. 2-3 करंटे लागलेले आहेत तिकडे. आपण छोटे छोटे आहेत. आणि हा मळ्याचा मासा आहे. हा ही मोठी मासे.
ही वेगळी थोडं तीच आहे. ही पण करंटी आहे पण थोडी साईज त्याची मोठी आहे थोडी. ही बघा ही थोडी साईज आहे. कमी प्रमाणात मासे लागले आहेत कारण उन्हाळ्याचे दिवस आहेत त्याच्यामुळे मासे जास्त लागत नाही आहेत. पावसाळा असता तर हा जाळा पूर्ण असा भरला असता माशांनी, पण उन्हाळ्याचे दिवस आहेत त्याच्यामुळं मासे कमी लागतात. हे बघा मळ्याचे मासे पण आहेत पण कमी आहेत, छोटी साईज. बघूया आता मला 2 मासे ठेवलेत दिनकरी काढायला. मी स्वतः काढतोय आता बघूया. हा 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 हे करंटी मासा आहे. तर आमच्या भाषेत करंटीच बोलतो आपण. तर बघूया आपण निघतोय का आपल्याला, कारण साईज पण थोडी छोटी आहे त्याच्यामुळं छोटेच लागलेले ते. बघा हा बघा हा करंटी मासा. कवळे आहे त्याला पण, कवळे लगेच निघतात त्याचे. बघा लगेच निघतात. एक तर काढलेलं आहे पण बघूया दुसरा आहे अजून. हा बघा हा मळ्याचा मासा आहे, छोटा एकदम छोटा मासा. एवढेच काढले आहेत कारण आपल्याला आज एवढेच मासे भेटलेले आहेत. छोटेच मासे आहेत कारण उन्हाळा आहे त्याच्यामुळे मासे भेटत नाही जास्त. पण आता ना आपण याच्यातच समाधान मानूया कारण जास्त मासेच नाही आहेत. चला तर बघूया आपण ते एवढे मासे आपल्याला भेटलेले आहेत तिथे. एवढे मासे भेटलेले आहेत. मोठा असा तळा आहे पण त्या तळ्यामध्ये पाणी भरपूर आहे त्याच्यामुळं मासे जरा पांगवलेले तिकडे म्हणून जास्त भेटणार. जेव्हा तळा तुम्हाला खरोखर तुम्हाला बघायला असेल तळ्यामध्ये ना, तर मे महिन्यामध्ये आम्ही नक्कीच येणार आणि इथे तुम्हाला पावसाळ्यासारखी वळगण मारून दाखवणार. हे बाकी नक्कीच आहे. तर आपण आता एवढेच मासे भेटले. चला बघूया आपण आहे मासे. आजचे आपले मासे एकदम छोटे मासे चालतील आपल्याला. एवढेच मासे आहेत चालतील. छोटेच मासे एवढेच मासे आहेत. चला तर मित्रांनो आपण इथेच थांबतोय. मासे काही जास्त मिळाले नाही आहेत तर आपण इथे नंतरच्या वेळेस आपण भरपूर मासे मारू इथे. तुम्हाला ते नंतर दाखवेनच मी. चला तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि भन्नाट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय. नेहमी असत राहा, आनंदित राहा आणि आपल्या स्वतःची काळजी घ्या. चला ओके बाय बाय.